तुम्हाला मूळव्याध आहे आणि तुम्ही ऑपरेशन केलं आहे आणि तुम्ही डॉक्टरांना विचारलं की हे पुन्हा तर होणार नाही ना, तर डॉक्टर काही याची गॅरंटी घेणार नाही. का? तर कारण मूळव्याध हा आपल्याच जीवनशैलीतून झालेला आजार असतो. हा जी खाण्याची पद्धत आहे, राहण्याची पद्धत आहे, यातूनच हा आजार आपल्याला होत असतो. म्हणून जेव्हाही मूळव्याधाचा त्रास व्हायला होतो तेव्हा लगेचच तुमच्या खाण्याच्या सवयी बदलायच्या. म्हणजे काय? तर आहारामध्ये तुम्ही लगेचच फायबरयुक्त आहार घ्यायला सुरू करायचं. सलाड भाजी असते त्याच्या डबल मात्रेमध्ये तुम्ही सलाड खा. त्याच्यासोबत तुम्ही जड पदार्थ जे असतात, आंबवलेले पदार्थ असतात, बेकरीयुक्त तळलेले पदार्थ हे खायचे नाही. जर तुम्हाला स्निग्धता पाहिजे, म्हणजे कॉन्स्टिपेशन यामध्ये होत असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही तूप घेऊ शकतात आहारामध्ये. तसेच तुमचे अग्नी वाढल्यामुळे तुमचं अन्नपचन चांगलं होणार. तर ताक घ्यायचं, ताकामध्ये जिरेपूड वगैरे टाकणं, सुरणाची भाजी खाणं, त्याच्यामुळे जे कोंब असतात त्याला जी सूज आलेली असते ती कमी व्हायला मदत होते. तर तासनतास आपण जे बसतो शौचाला, जोर देतो, ह्या सगळ्या सवयी असतात आपल्या वेगवेगळ्या, त्याच्यामुळेच हा आजार होतो. म्हणून ज्यांना पण मूळव्याधीचा आजार व्हायला लागला, म्हणजे कळतं ना एखाद्याला असेल, तर तो एक पर्टिक्युलर सीझन जेव्हा येतो तेव्हा हा त्रास व्हायला सुरू होतो. तर लगेचच तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलायच्या असतात. असं ॲनलाईज करायचं की आपलं काहीतरी कुठेतरी चुकतं आहे, ते बघायचं आणि ते लगेच सुधारायचं. तर मूळव्याध हा लगेच बरा होतो बिना औषधाचा. फक्त खाण्याच्या सवयी आणि आपल्या झोपणं, उठणं, अवेळी जेवणं, ह्यातूनच ह्या सवयी चेंज केल्या की मूळव्याध लगेचच बरा होतो.